2014चा तरुण आणि आजचा तरुण या 12 वर्षात फक्त काळ बदलला नाही, तर तरुणांच्या विचारांची दिशा, स्वप्न आणि अपेक्षाही बदलल्या आहेत. आजचा तरुण फक्त ऐकत नाही, तो प्रश्न विचारतो. फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही, तर कृती आणि परिणाम पाहतो. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, शिक्षण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांची विचार करण्याची पद्धत अधिक स्पष्ट आणि जागरूक झाली आहे. म्हणूनच आजच्या पिढीशी संवाद साधताना त्यांच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षा समजून घेणं गरजेचं आहे. तरुणांना फक्त मार्गदर्शन नाही, तर सहभाग आणि विश्वास हवा आहे. आजच्या तरुणांशी संवाद कसा असावा, हा खरोखरच विचार करण्याचा विषय आहे. प्रवीण घुगे, प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र सदस्य, विमुक्त तथा घुमंतू समाज विकास एवं कल्याण बोर्ड, भारत सरकार. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. आज मी 2014 सालच्या काही आठवणीमध्ये रमलो होतो. विचार करत होतो की 2014 आणि त्यापूर्वी जेव्हा आपला तरुण कार्यकर्ता सोशल मीडियावर किंवा रस्त्यावर उभा राहायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तो प्रस्थापित, भ्रष्ट, अकार्यक्षम व्यवस्थेविरुद्ध लढणारा एक बंडखोर होता. तरुण वर्ग आपल्याकडे आशेनं पाहत होता, कारण आपण या प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे, त्यांना आव्हान देणारे आणि या तरुणांचे आपण कैवारी म्हणून त्या ठिकाणी कार्य करत होतो. पण आज 12 वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सत्तेनंतर मी जेव्हा आजूबाजूला पाहतोय, तेव्हा परिस्थिती बदललेली दिसते. आजच्या नव्या पिढीच्या नजरेत भारतीय जनता पक्ष स्वतःच एक प्रस्थापित व्यवस्था म्हणून आज दिसत आहे. आणि या इंटरनेट संस्कृतीचा, सोशल मीडियाचा एक मूळ स्वभाव हा असतो की तो नेहमी या प्रस्थापित सत्तेला लक्ष करत असतो, मग ती सत्ता कोणत्याही पक्षाची असो. मला एका गोष्टीचं गांभीर्य प्रकर्षानं जाणवतंय. आज जो तरुण 25 वर्षाचा आहे ना, तो 2014 मध्ये केवळ 13 वर्षाचा मुलगा होता. त्याने त्यापूर्वी कधीही काँग्रेसचं भ्रष्ट, अकार्यक्षम, अत्याचारी सरकार त्याने कधीच पाहिलेलं नाहीये. त्यामुळे त्याला आधीच्या सरकारच्या तुलनेत आज काय चांगलं आहे, यापेक्षा आज त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय त्याला उणिवा जाणवत आहेत, याच्यामध्ये जास्त रस आहे. आपण त्याला 2014 पूर्वीची आकडेवारी सांगत बसलो तर तो ते ऐकणार नाहीये आणि त्याला ते माहिती नाही, याच्याबद्दलची अस्वस्थता माझ्या मनामध्ये आहे. या पिढीला या सत्तेचा बडेजाव खटकतो. त्यांना जुन्याच आकडेवारीबद्दल त्याला तो कुठेही आपल्याशी कनेक्ट होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याशी आपली तार तुटेल की काय याची भीती माझ्या मनामध्ये असते. त्यामुळे या तरुणांशी बोलत असताना सत्तेच्या अधिकारातून भाषा न बोलता त्याच्याच भविष्याच्या भाषेत आपल्याला कधीतरी त्याच्याशी बोलावं लागेल, त्याच्याशी संवाद साधावा लागेल आणि त्याच्या विश्वासाचा कैवारी बनण्याचा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.